आणि आता पाऊस आणि इतर सगळ्याच महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात 9 सेकंदात. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये गटाराचं पाणी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त. वसईमध्ये पावसाची जोरदार हजेरी, संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ वातावरण, आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता. ठाण्यातही पावसाची मुसळधार हजेरी, सखल भागात पाणी साचायला सुरुवात, ठाणे महानगरपालिकेची टीम अलर्ट मोडवर. पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला आज रेड अलर्ट, तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा रेड अलर्ट. तळकोकणाला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, आतापर्यंत 1 मध्यम आणि 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरलेत. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुलशेर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी, तर भामरागड पर्लकोटा नदी पुलावरती पाणी, 100हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना नवसंजीवनी, तर पुढच्या 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या 7 गेट्समधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, गोसेखुर्द धरणाच्याही जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ. हवामान विभागाकडून आज भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी. गडचिरोलीतल्या मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते. आज जिल्ह्याला रेड अलर्ट, पावसामुळे आल्लापल्लीच्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर पाण्यात अडकलेल्या 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. चंद्रपूरला हवामान विभागाचा रेड अलर्ट, या पार्श्वभूमीवरती आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. रायगडमध्ये समुद्रात होणारी मासेमारी 2 महिने बंद असेल, पावसाळी खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय. नाशिकमध्ये रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो प्रवेश सोहळा, ठाकरे सेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे करणार भाजपत प्रवेश. छावा संघटनेचे विजय घाटगे आज पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवार यांची भेट. दौंड गोळीबार प्रकरणामध्ये शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटकेंची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार, पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंगच्या विरोधामध्ये महापालिकेची कारवाई, आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग असल्याचं समोर, यापैकी 24 होर्डिंग्स उतरवले. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण, 25 जुलै ते 15 सप्टेंबर कालावधीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत मिळणार आहे. रेशन कार्डातली अनियमितता रोखण्यासाठी सरकारची कडक पावलं, या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही असं रेशन कार्ड रद्द होईल, त्यानंतर ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला परिचारिकांचा संप अखेर मागे, मुख्य सचिव धीरज कुमार यांच्यासह झालेल्या बैठकीमध्ये लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको, महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार, कान्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान, प्रकाश आंबेडकर सूर्यवंशींच्या कुटुंबियांची बाजू मांडणार. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच, खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड, उच्च न्यायालयाचा निर्णय. न्यायदेवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला, आपण तो निर्णय योग्यच घेतला होता, कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला, कासलेने जातीय तेढ निर्माण करणारे तसंच धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं. बीडच्या नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावरती, सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत आहे. सध्याचे महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आणि यावरून वाद असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्याच अनुषंगाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आज सकाळी 11 वाजता व्यापक बैठक होणार आहे.
राजू शेट्टींकडे 500 एकर शेतजमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप, तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा आणि सांगितलेल्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर करणार शेट्टींचं आव्हान. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या खुंटेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध, अधिकाऱ्यांवरती जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की. माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाच्या पर्याय चर्चेत मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, सुनील तटकरे आणि फडणवीस यांच्या बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामध्ये लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा. उत्तर प्रदेश, तामिळनाडू नंतर देशातील तिसरा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मुक्कामी, आज विविध राज्य कामांसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार. केतकी चितळेचा नवा वादग्रस्त व्हिडिओ समोर, मराठीला अभिजात दर्जा कशाला हवाय, केतकी चितळे पुन्हा बरळी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सुट्ट्यांची घोषणा, वर्षाला 30 दिवसांची अर्जित सुट्टी तर 20 दिवसांची अर्धपगारी रजा तसंच 8 दिवसांची सीएल मिळेल. वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सुद्धा वेगळी सुट्टी असेल. मतपत्रिकेवरती उमेदवार महिलांचं सासर माहेर समजणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची दोन्ही नावं ईव्हीएमवरती येणार आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडूचा प्रसाद मिळणार आहे, मंदिर संस्थांकडून प्रसाद सेवा सुरू. यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना 5,000 वृक्षांचं वितरण, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय माने यांची संकल्पना. नारळ, फणस, आंबा, जांभूळ यासह विविध प्रजातींच्या झाडांची लागवड. एसटीची एकेरी ग्रुप बुकिंगवरची 30% भाडेवाढ मागे घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. सरनाईकांना फोन करून सूचना केली, एकनाथ शिंदेंची माहिती. लातूरमध्ये जातीच्या प्रमाणपत्रावरनं अडचण, एकतर जातीचं प्रमाणपत्र द्या किंवा कर्नाटक राज्यामध्ये वास्तव्याला परवानगी द्या, आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांचं निवेदन. आयटीआयमध्ये आता 6 नवे अभ्यासक्रम येणार, पारंपरिक कोर्ससोबतच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, ड्रोन टेक्नॉलॉजीसह अनेक नवीन कोर्स उपलब्ध असणार. कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोधा यांची माहिती. गोंदियाच्या आमगावमधल्या वाघ नदीवरील पुलाची दुरावस्था, पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक बंद, बस सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास. नाशिकच्या नांदगावमधल्या चांदेश्वरी धरण परिसरामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. जळगावच्या 40 गावामध्ये 50 कोटी रुपयांचा 39 किलो ड्रग्ज साठा जप्त, महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्यावरती कारवाई केली. दिल्लीहून बंगळूरकडे जात असलेली कार तपासली. रत्नागिरीच्या कळसोंडी इथल्या मुख्य रस्त्यावरती बिबट्याचा वावर, बिबट्याच्या समोर आलेल्या गाडी चालकांनी मोबाईलमध्ये कैद केला बिबट्याचा व्हिडिओ.